दुष्काळाच्या छायेत शेती म्हणजे तोट्याचा व्यवहार अशी धारणा असताना भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथील एका महिला शेतकरीने आपल्या जिद्द, मेहनत आणि प्रयोगशीलतेच्या बळावर यशाचा नवा इतिहास घडवला आहे। पारंपरिक शेतीला फाटा देत मिरची, टरबूज आणि विविध आंतरपिकांची लागवड करून वार्षिक तब्बल 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत कांचन गोपीचंद भोयर या परिसरातील लखपती महिला शेतकरी ठरल्या आहेत। महिला ही कृषी क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे। भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथील कांचन भोयर यांचे पती कंपनीत नोकरीला असल्याने घर, संसार आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली। मात्र चूल आणि मूल यापुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी शेतीत नवे प्रयोग करण्याचा निर्धार केला। 4 एकर शेत जमिनीत त्यांनी पारंपरिक धान पिकाऐवजी मिरची आणि टरबूजाची लागवड केली। यासोबतच वांगी, चना, पालेभाज्या, तूर, मूग यासारख्या आंतरपिके घेत उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले। 1.5 एकर क्षेत्रात त्यांनी सुमारे 2000 मिरचीची रोपे लावली। मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला। रोपे, मजुरी आणि साहित्यावर सुमारे 1,20,000 रुपयांचा खर्च झाला। नवरात्रीपासून आतापर्यंत 8 तोडण्या झाल्या असून दर्जेदार उत्पादनाला बाजारात चांगला दर मिळाल्याने मिरचीतूनच जवळपास 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे। तर 2 एकरातील टरबूज पिकानेही भरघोस नफा मिळवून दिला। सौ कांचन भोयर, कांचन गोपीचंद भोयर, मुक्काम मारेगाव। आम्ही 4 एकरामध्ये मिरची, 1.25 एकरामध्ये मिरची पण लावतो आणि 1.5 एकरामध्ये टरबूजाचा पीक पण काढलेला आहे आणि त्याच्यातच सांबार पण 1.5 एकरामध्येच काढलो। टरबूजमध्ये सांबार पण काढलो आणि तो सांबार काढून नाही आता तणीस सुद्धा राखलेला आहे आणि टरबूजाचा पीक पण काढलेला आहे। आणि भोयर साहेब पण ड्युटीवर जातात आणि ड्युटी करून साहेब शेती पण करतात आणि त्याच्यामध्ये सजून मी स्वतः काम पण करते, घरच्या आवरसावर करून घरी पण घरचे काम पूर्ण करून नेरी शेतावर येते आणि बायांसोबत काम करू लागते। आणि इतर महिलांना एवढंच विनंती करते की त्यांनी आपले चुलीपुरते आणि मुलांपुरतीच न राहता काही महिलांनी बाहेर पण काम करायला पाहिजे। ज्यांच्या शेतातले जमणार तर शेतातले किंवा बाहेरचे जमत असेल तर बाहेरचे असं करायला पाहिजे आणि काहीतरी उत्पादन काढून आपल्या शेतीतले काहीतरी उत्पादन काढून 10 ते 12 लाख रुपये आम्ही उत्पादन काढतो आणि प्रत्येक महिलांनी असं काम करायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे। कांचन भोयर यांनी शेती करताना केवळ उत्पादनावर भर दिला नाही तर बाजारपेठेचा अभ्यास, खर्चाचे योग्य नियोजन आणि दर्जेदार उत्पादन यावर विशेष लक्ष केंद्रित केले। त्यांच्या मेहनतीला कुटुंबियांचीही भक्कम साथ लाभली। शेतमजुरांसोबतच स्वतः राबत त्यांनी शेतीला उद्योगाचे स्वरूप दिले। कोणताही पूर्वानुभव नसतानाही त्यांनी जिद्दीच्या बळावर आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात केले आणि त्यातून यश मिळवले। आज त्यांच्या यशोगाथेमुळे परिसरातील अनेक महिला प्रेरित होत आहेत। कमी क्षेत्रात उच्च मूल्याची पिके घेऊन योग्य व्यवस्थापन केल्यास शेतीतूनही लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे। माझं नाव गोपीचंद पमाजी भोयर आहे। मी मारेगावला राहतो आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये राहतो आहे। माझ्याकडे 4 एकर शेती आहे आणि या 4 एकर शेतीमध्ये मी अगोदर पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करायचो। आता मी हिला आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा ध्यास धरलेला आहे। त्याच्यामध्ये माझ्या 1.25 एकरमध्ये मिरचीचं उत्पादन आहे, मिरचीचं पीक घेतलेलं आहे। त्या पिकालाही मला जवळपास 1.25 लाख रुपये खर्च आला आहे, पण त्याच्यातून चांगल्या सुरुवातीला त्याचा रेट कमी असल्यामुळे मला बरोबर उत्पादन मिळालं नाही आणि आता सध्या 85 रुपये किलोच्या भावाने मिळालं, त्याच्यामुळे मला चांगलं उत्पादन मिळालं। त्याच्याबरोबर मी 1.5 एकरमध्ये टरबूजाचं पीक केलं आहे, सागर जातीचा टरबूज लावलेला आहे। त्याच्यामुळे जवळपास मला 3.5 ते 4 लाखाचं उत्पादन मिळालेलं आहे। आणि त्याच्याबरोबर मी कांदा, लसण, हिरवी भाजीमध्ये मेथीची भाजी, लाल भाजी, चवळीची भाजी अशा प्रकारचे उत्पादन घेतले आहे। काही शेतीमध्ये माझ्या गहू आहे, गव्हाची उत्पादन चांगलं आहे, फसल चांगली आहे त्याच्यामुळे। आणि काही प्रमाणात माझ्याकडे चणा आहे, चण्याचाही चनुली या नावाची जातीचा मी चणा लावलेला आहे। त्याचाही रेट चांगला आहे आणि त्याचाही उत्पादन त्याला मला बरं मिळत आहे। त्याचप्रमाणे आणखी काही आंतरपिकामध्ये मी टरबूजमध्ये सांबार, ह्याला धनिया याचं आंतरपीक घेतलेलं आहे। त्याच्यातून मला जवळपास 50 ते 60 हजाराचं उत्पादन मिळालेलं आहे 1.25 एकरमध्ये। आणि अशा प्रकारची माझी हे शेतीचं आधुनिक पद्धतीने मी याला शेती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यातून मला बराच उत्पादन मला मिळत आहे। जवळपास वार्षिक उत्पादन मला 10 ते 12 लाखापर्यंत मिळतो आहे। माझे नाव रमेश भोयर, मारेगावचे रहिवासी आहो। तरी पण कांचन भोयर आणि गोपीचंदजी भोयर ड्युटीवर आहेत आणि कांचन भोयर हे सर्व शेतीचे काम सांभाळून शनी आपल्या मुलाबाळाची शाळेची तयारी करून शनी ह्या 4 एकराचा सर्व सांभाळ करून शनी बाह्याबरोबर राहून शनी संध्याकाळपर्यंत
या 4 एकरामध्ये फसल पीक पाणी 10 ते 12 लाखापर्यंत यांच्या पीक पाणी होते. आणि तरी पण समोर सर्व महिलांनी असाच सपोर्ट असाच करता राहायला पाहिजे आणि करावलं पाहिजे. इतर महिलांनी त्याचा आदर्श घ्यावा. मी पिंकी कोलटे. कांचनताई ह्या घरातले सर्व कामं करून स्वयंपाक, कपडे, भांडे, झाडू, पोछा, लेकरांचे डब्बे वगैरे सगळे कामं करून त्या शेतामध्ये येतात. त्यांचे मिस्टर कंपनीमध्ये जॉब करतात आणि ते शेतामध्ये येऊन बायकांसोबत काम करतात. त्यांनी गहू, चना, मिरची, टरबूज, सांबार आणि इतर पीक घेऊन त्यांनी 12 लाखाचा उत्पन्न केलं आहे. तर मला असं वाटते की बायकांनी चूल मूल पर्यंतच न राहता तर कांचनताई भोयर करून त्यांनी कांचनताई भोयरने बायकांना अशी प्रेरणा दिलेली आहे की नवऱ्यावर न अवलंबून राहता आपण स्वतः, मिस्टर आपले जरी बाहेर जॉबला जातात तर आपण शेतामध्ये काम करून शेतातून काहीतरी उत्पन्न काढून आणि लेकरांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी 2 पैसे काढू शकतो या काही असं काही प्रेरणा दिली कांचनताई भोयरने. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता कृषी क्षेत्रातही नेतृत्व करावे असा संदेश कांचन भुयर यांच्या यशातून मिळत आहे. जिद्द, मेहनत आणि प्रयोगशीलता यांच्या जोरावर त्यांनी शेतीतून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करत महिलांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.